नमस्कार. बी ए द्वितीय वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण नागरी सेवेची वैशिष्ट्य हे आज बघणार आहोत. कारण ह्या थर्ड चॅप्टरमध्ये आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्याचे फीचर्स आणि फंक्शन्स ह्या बाबी आहेत. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे नागरी सेवा काय आहे तर ते अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी बघणार आहोत. नागरी सेवा ही एक कायमस्वरूपी वेतनप्राप्त आणि कुशल अधिकाऱ्यांची एक व्यावसायिक अशी संस्था आहे. हे पूर्णवेळ काम आणि या सनदी सेवेला ते आपला एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी निवडतात. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते हा नागरी सेवेचा पर्याय हा एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी निवडतात. या नागरी सेवेमध्ये पदानुक्रम हायरार्की असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये ही पिरॅमिड स्वरूपाची रचना ही पदश्रेणीनुसार असलेली आपल्याला दिसून येते. या स्केलर प्रणालीनुसार प्रत्येक नागरी सेवकाला आपल्या तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाचे हे पालन करावे लागते. तर यामध्ये विवेकाधिकार असलेले उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखरेख नियंत्रण हे ठेवत असतात. तसेच ही जी सनदी सेवा आहे ही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. ही सनदी सेवा आपण या अर्थामध्ये बघितलं की राजकीय पक्ष येतात, सत्तेवर येतात, सत्ता संपते, त्यांचा कार्यकाळ संपतो, बऱ्याच वेळा ते बदलतात, दुसरा राजकीय पक्ष येतो किंवा असलेला राजकीय पक्ष परत एका पुढच्या टेन्युअरसाठी निवडला जातो. असे असले तरी त्या ठिकाणी स्थायी स्वरूपात नागरी सेवा ह्या कार्य करीत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या सत्तेत येणाऱ्या पक्षाशी बांधील नसतात, तर त्यांच्या सत्तेशी किंवा सत्तेच्या अंतर्गत मिळणाऱ्या पदांशी ते बांधील असतात. ते कोणत्याही राजकीय पक्षाला फेवर करत नाहीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध करत नाहीत, कारण त्या राजकीयदृष्ट्या तटस्थ असे असतात. नागरी सेवक नेहमीच हे राजकीय हालचालीपासून दूर राहतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीशी किंवा सत्तेशी बांधील न राहता ते आपली कर्तव्य पार पाडित असतात. त्याचबरोबर अनामिकता हा एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये नागरी सेवक हे प्रामुख्याने पडद्यामागून काम करतात आणि सरकारसाठी काम करत असूनही ते प्रामुख्याने प्रकाश झोतात येत नाही. अनेक वेळा जी महत्त्वाची धोरणे ही ठरल्या जातात, ही धोरणे ठरवण्यामध्येही त्यांचा भाग असतो, परंतु त्यांचे नाव कुठेही येत नाही, तर ते अनामिक स्वरूपात काम करतात. चांगल्या कामाचे श्रेय किंवा एखाद्या त्रुटीबद्दल बदनामी केवळ संबंधित मंत्र्यालाच मिळत असते. कारण आपण बघितलं की या हायरार्कीमध्ये मंत्री हे सर्वोच्च ठिकाणी असतात आणि सर्वोच्च ठिकाणी सर्वोच्च अधिकार सोबतच सर्वोच्च जबाबदारी ही सुद्धा मिळत असते. त्याचबरोबर सनदी सेवक हे कायम निष्पक्षपाती असतात. सनदी सेवा ही निष्पक्षपातीपणे कार्य करीत असते. कर्तव्य पार पाडताना समाजातील कोणत्याही गटाला किंवा घटकाला झुकते माप न देता किंवा कोणताही भेदभाव न करता नागरी सेवकांना राज्याचे कायदे लागू करावे लागतात. सेवाभाव हा सनदी सेवेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. यामध्ये त्यांना समाजाच्या कल्याणासाठी काम करावे लागते. तसं तर सनदी सेवक जेवढेही काम करतात त्याच्यामध्ये त्या कामाचा उद्देश काहीही असो, परंतु सर्वात महत्त्वाचा त्यांच्या प्रत्येक सनदी सेवेच्या प्रत्येक कार्यामध्ये मूळ हा सेवाभाव, जनकल्याण हाच उद्देश त्या ठिकाणी असतो. जनतेप्रती त्यांनी नम्र आणि
सेवाभावी अशा स्वरूपाची वागणे हे आवश्यक त्या ठिकाणी मानल्या जाते. त्याचबरोबर नागरी सेवक हे कायमस्वरूपी असतात. ते ठराविक त्यांच्या निवृत्तीचे वय, मग ते 58 असो, 60 असो, 62 असो, त्या ठराविक निवृत्तीच्या वयापर्यंत सातत्याने स्थायी स्वरूपात आपल्या पदावर कार्य करीत असतात. आपल्या दिलेले कार्य आणि जबाबदाऱ्या पार पाडित असतात. शासन बदलतं, राजकीय पक्ष बदलते, परंतु सनदी सेवा बदलत नाही, तर ती स्थिर अशा स्वरूपात कार्य करीत असते. त्याचबरोबर या सनदी सेवेला कायद्याची एक अधिकार क्षेत्राची मर्यादाही असते. प्रत्येक नागरी सेवकाला कायद्याने निश्चित केलेल्या अधिकार क्षेत्रात राहूनच आपले कार्य करावे लागते. जर त्यांनी ती मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाहीसुद्धा होऊ शकते. तसेच नागरी सेवेला विशेष स्वरूपाचं प्रशिक्षणही वेळोवेळी देण्यात येते. नागरी सेवेसाठी उमेदवारांची निवड झाल्यानंतर प्रशासनातील विशेष कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांना सेवेदरम्यान वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात येते. अशा स्वरूपाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघावयास, नागरी सेवेची या ठिकाणी बघावयास मिळतात. नागरी सेवेची ही अनेक स्वरूपाची वैशिष्ट्ये या ठिकाणी असली तरी ही जी वैशिष्ट्ये आहेत ही अतिशय महत्त्वाची अशी वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण आज बघितलेली आहेत. आणि ह्याच्या पुढे जाऊन नागरी सेवेची कार्य जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघावयाची आहे. नागरी सेवेची ही वैशिष्ट्य नागरी सेवेची एक विशिष्ट आणि वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण करतात. धन्यवाद.